धन्यवाद राजेसाहेब. मुकुंद राजपंके हे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक असून सुद्धा, इंग्रजीचे प्राध्यापक असून सुद्धा ते मराठीची फार छान गझल लिहितात. त्यांच्याबद्दलचं माझं निरीक्षण एक असं आहे की त्यांचा वर्ग पूर्ण भरलेला असतो. नंतर कळेल काही जणांना. माझा एक विद्यापीठातला प्राध्यापक मित्र, या गावातल्या नाही, मला वापस जायचंय. माझा एक विद्यापीठातला प्राध्यापक म्हणला की काय चाललंय तुझं, ये मला भेटायला. मी गेलो भेटायला. त्याचा तास संपेपर्यंत थांबलो मी. मोठा तास होता. तास संपला, त्याच्या पाठीमागे 3 पोरं आले. मी म्हणलं क्लास संपला, विद्यार्थी कुठे आहेत? मला हे काय एवढी? अरे मला एवढं ते माझे डबा घ्यायला असतात की नाही? हाजरी घ्यायलाच्या पेक्षा दुप्पट असतात, खडू आणायच्या पेक्षा तिप्पट असतात. आणि तुमच्या मागे 3 लोक सुद्धा नाहीत आणि तुम्ही राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होता. आधीच काय बोलत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांच्या वर्गात भरपूर विद्यार्थी असतात आणि त्यांच्या कवितेमध्ये भरपूर माणसं असतात. म्हणून त्यांची कविता इतकी मस्त झालेली आहे. एक सुंदर मेसेज मला आलेला आहे. तोच आलाय पण मी आताच घेत नाही, जरा थांबा. फेसबुक लाईव्ह आहे. घरी सुद्धा पिंपळाचं पान पाहिलं. माझं वडाचं पान होऊन गेले. तुम्हाला काय सांगणार, गाठी पडल्या त्या पानावर. पाहिलं का तुम्ही वडाचं झाड कधी? निरखून पहा एकदा. असो म्हणेल ते. मॅसेज असा आला आहे की सर, गंभीर कविता मासिकांमधून छापून येतात. सर, गंभीर कविता मासिकांमधून छापून येतात. तुम्हाला इथे गंभीर कविता म्हणायला बोललेली नाही. लोकांना झेपतील अशा कविता म्हणा आणि लोक टिकतील अशा कविता म्हणा. म्हणून मी अशा कवीला पाचारण करतो जो एका वर्तमानपत्रामध्ये रोज रविवारी कवितेचं समीक्षण लिहितो आणि समीक्षेत आणि कवितेत टिकतो, आणि ज्याची कविता हजारो लोक महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात ऐकतात. म्हणजे जो गंभीरही आहे आणि जो लोकांमध्ये आहे, आशयानेही गंभीर आहे आणि लोकांमध्ये आहे, असा जाडजूड कवी श्रीनिवास म्हस्के याला मी आमंत्रित करतो. आणि श्रीनिवास बद्दलचं माझं निरीक्षण इतकं चांगलं आहे की तो 10वीचा शिक्षक आहे आणि त्याचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात आहेत. काही डॉक्टरही झालेत, काही इंजिनियरही झालेत. नापास झालेले रिकामे नाहीत.